नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या जे आपलं गट ड चं पद आहे शिपाई, या पदाकरिता आपण मागील वर्ष प्रश्नपत्रिका बेस व त्यासोबतच जी आपली सध्याची लेटेस्टची पद भरती आहे, जी की IBPS ही कंपनी परीक्षा प्रक्रिया जी की राबवणार आहे। तर या दोन्हीचाही आपण कॉम्बिनेशन्स एक करून संभव प्रश्नपत्रिका सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण मागील वर्षीचे प्रश्न देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत व त्यासोबतच जी सध्या स्थितीमध्ये IBPS पॅटर्न आधारित तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्यानुसार आपण हे व्हिडिओ सिरीज आपण आपली कालपासून सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण काल जे आहे भाग 1 चा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तुम्ही तेथून ते देखील काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहून घ्या, कारण त्यामधले देखील बरेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत। आणि आजचा जो आपला व्हिडिओचा भाग 2 आहे त्यामध्ये आपण त्याच व्हिडिओमधले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये जे काही उर्वरित होते ती आपण आता कंटिन्यू करणार आहोत। जे कोणी विद्यार्थी या पदभरतीसाठी अर्ज करणारे असतील त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट सूचना की तुम्ही जर या पदभरतीची तयारी करत असाल तर ही पदभरती जी आहे आतापर्यंतच्या जेवढ्या काही सरळ सेवा पदभरत्या झालेल्या आहेत त्यापेक्षा ही थोडक्यात वेगळी असणारी आहे, कारण का आतापर्यंतचे जेवढे काही आपण एग्जाम दिलेले आहेत त्यामध्ये जे आपल्याला एक प्रश्न 4 ऑप्शन दिले जात होते, पण आता जे आहे या पदभरतीमध्ये एक प्रश्न 5 ऑप्शन आपल्याला दिले जाणारे आहेत। त्यामुळे तुमचा देखील सराव हा एक प्रश्न 5 ऑप्शन्सच्याच प्रश्नपत्रिकेनुसार असायला पाहिजे। आणि इतरत्र जे तुम्हाला यूट्यूबवर इतर प्रश्नपत्रिका दिसत आहेत ते सर्व काही खोट्या स्वरूपाचे आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात त्यावर विश्वास ठेवू नका, कारण का त्यांचा पेपर फॉर्मॅट्स आणि सध्या स्थितीमध्ये असलेला पेपर फॉर्मॅटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। आणि जे आपण जे सिरीज आपण सुरू केले आहे त्यामध्ये जे काही परिपत्रक किंवा जे जाहिरातीमध्ये त्यांनी मुद्दे नमूद केलेले आहेत त्याला अनुसरून आपण सर्व काही अभ्यासक्रमाला आधारितच आपण हे आपण कव्हर करत आहोत। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 2 मधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर महाराष्ट्रामधील या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर नोंदणी शुल्काचा कमाल दर, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1%। तर 1% म्हणजे की 1% एवढा जो आहे महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर आहे। तर नॉर्मली जर आपण नोंदणी शुल्काचा जर कमाल दर पाहिला तर तो दर आहे 5% पासून ते 7%, म्हणजे ते 5 ते 7% आहे नोंदणी शुल्काचा दर, परंतु महाराष्ट्रामधला जो नोंदणी शुल्काचा दर आहे तो 1% आहे। तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर हे सर्व काही बेसिक्स क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला माहिती असणं अतिशय IMP आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली? तर ई स्टॅम्पिंगची जी प्रणाली आहे ती, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की SHCIL म्हणजेच काय तर स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्या कंपनीने जे आहे जोडक्यात या संस्थेने जे आहे जे की सर्वात प्रथम ई स्टॅम्पिंग ही प्रणाली जी की सुरू केलेली आहे। तर ही स्टॅम्पिंग प्रणाली स्वीकारणारी पहिली बँक कोणती जर असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ती बँक आहे APCOB, म्हणजेच काय तर जे आंध्र प्रदेशची बँक आहे आंध्र प्रदेश सहकारी बँक लिमिटेड, जे काय आंध्र प्रदेश कोऑपरेटिव्ह बँक आहे, या बँकेने जे आहे थोडक्यामध्ये ही प्रणाली म्हणजेच की ई स्टॅम्पिंगची प्रणाली स्वीकारलेली आहे। तर हे देखील एक सर्वात महत्त्वपूर्ण बँकेचं या ठिकाणी महत्त्व आहे, हे देखील तुम्ही नाव हे लक्षात ठेवून घ्या। APCOB आंध्र प्रदेश कोऑपरेटिव्ह बँक हे महत्त्वाचं नाव आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे पुढचा, नोंदणी करताना फिरण म्हणजे काय? तर फिरण म्हणजे काय आहे? नोंदणी करताना फिरण हा शब्द जो वापरला जातो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ई, जे की नोंदणीचा दस्तऐवज। तर नोंदणीच्या दस्तऐवजाला जे आहे फिरण असं जे आहे ते म्हटलं जातं। ऑप्शन नंबर ई या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला सेम ह्या प्रकारचे थोडक्यामध्ये प्रश्न मिळते जुळते पाहायला मिळणारे असतील, आणि जो तुम्हाला प्रश्नांची संख्या असणारी आहे आणि जो लेवल असणार आहे तो तुम्हाला SSC लेवलचाच असणार आहे, म्हणजेच की 10वी पातळीवरचा प्रश्न। तर मागील आपल्याला 2 वर्षाचा अनुभव आहे IBPSचा, आणि जे काही आतापर्यंतचे वेगवेगळे एक्झाम्स घेतलेले आहेत IBPSने त्यामधले आपले बरेच विद्यार्थी सक्सेसफुल देखील आहेत, ज्याचे की रिव्ह्यू आपण आपल्या टेलिग्रामवर देत असतो। त्यामुळे तुम्हाला या पदामध्ये जर तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर योग्य त्या तुम्ही गाईडन्सच्या खाली अभ्यास करा मित्रांनो, तुम्हाला नक्की यामध्ये तुमचा रिझल्ट पाहायला मिळणार असेल।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 4था असा आहे, महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यतः किती आहे? तर मुद्रांक शुल्काचा दर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5% एवढा जो आहे महाराष्ट्रामध्ये जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर आहे. तर ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे, नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नोंदणी अधिकारी हे जे आहे थोडक्यामध्ये नोंदणी विभागाचे प्रमुख अधिकारी असतात. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभव प्रश्नसंच आणि जर तुम्ही ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा 100% परिपूर्ण जो तुमचा IBPS अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट होणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व त्यासोबतच इंग्लिश ग्रामरची तुम्हाला त्या ठिकाणी ई बुक व त्यासोबतच MCQ टेस्ट त्या ठिकाणी मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जे काही आपला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा भरतीचा पेपर आहे 2025चा येणारा त्याची 100% तयारी तुमची होणारी असेल, ज्यात तुम्हाला शिपाई पदसाठी जे काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण मिळणार असेल. त्यासोबतच जो काही IBPSचे अतिसंभव प्रश्न आहेत जे की मोस्टली रिपीटेड होत असतात ते देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे आणि परीक्षेत येतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणताही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी 1000, 1500, 2000 रुपये देऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लास जॉईन करून देखील तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही गॅरंटी नसते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जे जो काही IBPSचा पॅटर्न आहे, ज्यामध्ये एक प्रश्न 5 ऑप्शन्स आहेत ते संपूर्ण तुम्हाला टेस्ट मिळणारे आहे. तुम्ही इतरत्र कुठेही चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नासाठी 4 ऑप्शनचे टेस्ट मिळतील, परंतु आपण जो काही लेटेस्टचा संभाव्य व लेटेस्टचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो परीक्षा पॅटर्न आहे तो अवलंब करून तुम्हाला आपण टेस्ट सिरीज जो आहे उपलब्ध करून दिलेले आहे, सर्व काही लेटेस्टवर आधारित. त्यासोबतच सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण इन्क्लूड करून दिलेली आहे व जे काही मागील परीक्षेत विचारलेली प्रश्न आहे जे की IBPSने विचारलेली प्रश्न मोस्टली रिपीट होणारी आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेली आहे. तर ज्यांना कोणाला संपूर्ण काही हा क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे आणि त्याची प्राइस सध्या स्थितीमध्ये फक्त आपण 350 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. त्यांनी अजूनही आपलं A to Z क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या स्थितीमध्ये आपल्या क्रॅश कोर्सची प्राइस ही फक्त 350 रुपये आहे, त्यामुळे ही प्राइस वाढण्या अगोदर तुम्ही जर लवकरात लवकर घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागला तर मित्रांनो 100% तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळू शकता. आणि यामध्ये जो तुमचा सध्याचा लेटेस्टचा फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्हाला सविस्तर प्रश्नपत्रिका मिळतील, त्याचे आन्सर की देखील मिळतील आणि ई बुकमध्ये तुम्हाला तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो पुरेपूर मिळणार असेल, जे की कुठेही तुम्हाला मिळणारा नाही. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर 100% तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल आणि मार्केटमधलं कोणतेही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही किंवा तुम्हाला 1500, 2000, 3000 देऊन कोणते जे कोचिंग क्लासेस आहेत ते देखील जॉईन करण्याची गरज पडणारी नसेल. त्यामुळे ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा 6वा प्रश्न, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का? तर मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की होय परंतु दंड भरावा लागेल. तर होईल परंतु त्यासाठी आपल्याला दंड भरावा लागणारा असेल. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि अशा प्रकारचे प्रश्न जर IBPS हे हमखास परीक्षेमध्ये विचारत असतं. जर तुम्ही यापूर्वी कोणती IBPSने घेतलेली एक्झाम दिली असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा अनुभव हा आलेलाच असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, धूपगड पंचमंडी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर धूपगड पंचमंडी शिखरे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सातपुडा या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर हे जे आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 108 हा जो क्रमांक आहे रुग्णवाहिका बोलवण्यासाठी तातडीचा क्रमांक आहे, जो की तातडीच्या उपचारासाठी. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आपण पाहू.
प्रश्न 9 आपला, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधलेला आहे खालीलपैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग किल्ला जो आहे थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे. तर शिवनेरी किल्ला हा त्यांचा जन्मस्थानचा किल्ला आहे आणि पन्हाळ हा जो किल्ला आहे तो 12व्या शतकामध्ये बांधलेला आहे आणि त्याचे जे काही वास्तविक अस्तित्व होते ते देखील उपलब्ध नाही आहे, परंतु हा किल्ला 12व्या शतकामधील बांधलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ते होईल ऑप्शन नंबर क, जे की सिंधुदुर्ग येथील किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे. त्यानंतर प्रश्न आपला 10वा असा आहे, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नर्मदा या नदीची उपनदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, लढाऊ विमान MiG-21 एकटीच चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? तर पहिली फायटर पायलट, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की अवनी चतुर्वेदी ही आहे, जे की MiG-21 एकटीच चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 12वा असा आहे, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्टीपल चेस यासाठी जे आहे थोडक्यामध्ये प्रसिद्ध आहे ललिता बाबर. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा प्रश्न असा आहे पुढील, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सुरत या ठिकाणी 1600मध्ये इसवी सन 1600मध्ये जे आहे थोडक्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी जी आहे ती स्थापन झालेली आहे. आणि तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या विषयावरील प्रश्न जे काय आपल्या 10th लेवलच्या अभ्यासामधली होती त्यावरच येणारे आहे, त्यामुळे जास्त पण अवघड स्वरूपाचे प्रश्न करू नका, कारण का दर्जा हा 10वी पर्यंतच असणारा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा असा आहे, रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रोलेट ॲक्ट देखील आपण असं त्याला म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1919चा हा ॲक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, ताशकंद करार 1966मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये झाला होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये झाला होता. त्यानंतर 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पाचगणी. पाचगणी हे जे आहे थोडक्यामध्ये पठार जे की टेबल लँड म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असेही विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग 2 मधील काही आपण टॉप 60 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण व गणित बुद्धिमत्ताचे देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांचा हा परीक्षेचा शेवटचा अटेम्प्ट असेल किंवा त्यांना आपले टेस्ट सिरीज किंवा ई बुक हवे असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला लगेच मेसेज मिळवून घ्या. त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व चार्जेस पे करून लगेचच्या लगेच सर्व सॉफ्ट कॉपी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर मागून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.